सध्या विधानसभेची निवडणूक संपत आलेली आहे ना, आता सध्या ईव्हीएम पॅड असेल किंवा ईव्हीएम मशीन असो या ठिकाणी वाटप सुरू केलेलं आहे. आता आपण शहापूर विधानसभा मतदारसंघात आहोत. आपल्या जोडीला निवडणूक निर्णय अधिकारी देखील आहेत, त्यांच्याशी देखील अधिक माहिती जाणून घेणार आहोत. काय सांगाल साहेब, कशा पद्धतीने आता विधानसभेची जी शहापूरची जी व्यवस्था केलेली आहे? विधानसभेच्या निवडणुकीचे जे वारे चालू झाले आहेत त्याचा हा आता अंतिम टप्पा येऊन पोहोचलेला आहे. शहापूर 135 शहापूर अनुसूचित जमाती विधानसभा मतदारसंघ जो आहे, या मतदारसंघामध्ये एकूण 329 मतदान केंद्र आहेत आणि या 329 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडून घेण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात 6 लोकांचा पोलिसांसहित 6 लोकांचा आपला स्टाफ जाणार आहे. त्यांच्या जाण्यासाठी आपण इथं बसेस, मिनी बसेस आणि जीप यांची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने चक्रिका ॲप जे आहे माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेप्रमाणे डाउनलोड करून घेतलेलं आहे. या चक्रिका ॲपद्वारे ईव्हीएम मशीनचं ट्रॅकिंग, लोकेशन ट्रॅकिंग होणार आहे आणि या पद्धतीने निवडणुकीची पूर्ण तयारी झालेली असून जे कर्मचारी आता जात आहेत त्यांच्यासाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था आपण इथं केली आहे, कारण त्यांना ईव्हीएम ताब्यात घेतल्यानंतर ते ईव्हीएम सोडून कुठेही जाता येत नाही. स्थलांतरित झालेल्या मजुरांसाठी आपण काय सूचना केलेल्या आहेत? स्थलांतरित झालेल्या मजूर जे आहेत यांना स्वीप कार्यक्रमांतर्गत आपण सर्वच पक्ष, सर्वच जे मीडिया चॅनल आहेत, सर्वच बातमीदार जे आहेत, मग ते व्हिज्युअल मीडियाचे असो किंवा प्रिंटिंग मीडियाचे असो, यांनी सगळ्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि असं दिसते की बरेचसे मजूर लोक जे आहेत ते काही एकत्र येऊन वाहन करून सुद्धा मतदानासाठी भरभरून येत आहेत. चक्री ॲप देखील इथं स्थापित केलेला आहे. चक्री ॲपनुसार ईव्हीएम मशीनचं लोकेशन देखील कळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जे मजूर आहेत, जे स्थलांतरित जे मजूर आहेत, यांना देखील आवाहन केलेलं आहे का त्यांनी मतदानाच्या दिवशी आपल्या गावी याव्या म्हणून. फैयद शेख, साम टीव्ही, शहापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.